तुम्ही इथे पाहू शकता माझ्या बागेत कुंडीमध्ये लावलेली ही खूप सारी हिरवीगार अशी कोथिंबीर मला मिळालेली आहे। आपल्या गच्चीवरील बागेत कोथिंबीर लावून घरच्या घरीच खूप सारी कोथिंबीर आपण मिळवू शकतो, तेही ऑर्गॅनिक पद्धतीने। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीत कोथिंबीरची लागवड कशी करायची, लवकर उगवण्यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत। त्याचबरोबर कोथिंबीर लावण्यासाठी कुंडीची निवड कशी करायची, माती कशी तयार करायची, लावल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची, या सगळ्या विषयीची माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कोथिंबीर लावण्यासाठी मी या ठिकाणी कोथिंबीरचे बी म्हणजेच आपण याला जे धणे म्हणतो ते घेतलेले आहे। आपल्या किचनमध्ये जे धणे आहे ते देखील तुम्ही लावण्यासाठी वापरू शकता, मात्र ते सर्वच उगवून येईल याची शक्यता ही थोडी कमी असते। त्यामुळे कुंडीमध्ये लावण्यासाठी जे नर्सरीमध्ये किंवा बी बियाण्याची जी दुकाने असतात तिथून जर तुम्ही हे धणे आणले तर ते सर्व उगवते। मी हे शेतामध्ये तयार केलेल्या धण्याचा वापर करणार आहे। हे जे धणे आहे ते लावण्यापूर्वी आपल्याला असेच न लावता त्याचे एखाद्या टूलच्या साहाय्याने हे अशा प्रकारे 2 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे ते लावल्यानंतर हे लवकर उगवते। 2 तुकडे करून घेतल्यानंतर ते आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, म्हणजे हे जे बी आहे ते फुगते आणि लवकर उगवण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। रात्रभर भिजत ठेवल्यानंतर आता हे लावण्यासाठी माती कशी तयार करायची, तर या ठिकाणी मी 70% ही साधी माती घेतलेली आहे आणि 30% शेणखत घेतलेले आहे। शेणखतामुळे आपण ज्या पण पालेभाज्या लावतो त्या अतिशय छान अशा उगवतात। तर शेणखत आणि माती व्यवस्थित मिक्स करून आपल्याला चांगली अशी माती तयार करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खताचा देखील हा वापर करू शकता। शेणखत घेताना मात्र ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे। अशा प्रकारे चांगल्या प्रतीची माती तयार केल्यामुळे आपण ज्या पालेभाज्या लावतो त्या चांगल्या उगवतात। कोथिंबीर लावण्यासाठी कुंडीची निवड कशी करावी, तर नेहमी पसरट आकाराची कुंडी घ्यावी, म्हणजे भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला ही खायला मिळेल। कुंडीची जी उंची आहे ती कमी, म्हणजे अगदी 8 ते 9 इंच एवढी जरी असेल तरी देखील ही पुरेशी होते, फक्त ती थोडी पसरट असावी। माती तयार करून घेतल्यानंतर ती कुंडीमध्ये भरून घेतली की ती संपूर्ण जी माती आहे ती सुरुवातीला ही ओली करून घ्यायची, म्हणजे आपण जेव्हा हे कोथिंबीरचे बी आहे ते पेरू ते एकाच ठिकाणी होणार नाही आणि जागेवरती म्हणजे ज्या ठिकाणी आपण पसरून टाकू तिथेच ते व्यवस्थित असे उगवेल। आपण कोथिंबीर लावण्यासाठी तुम्ही गुच्छामध्ये लावू शकता किंवा पसरून टाकू शकता किंवा लाईनमध्ये तुम्हाला जसे हवी तशी तुम्ही कोथिंबीरचे हे बी कुंडीमध्ये हे लावता येते। रात्रभर भिजत ठेवल्यानंतर हे जे कोथिंबीरचे बी आहे ते मी असेच हे कुंडीमध्ये हे पसरून टाकणार आहे। पसरल्यानंतर आपल्याला जी कोरडी माती आहे ती थोडीशी याच्यावरती टाकून द्यायची आणि जे आपण बी टाकलेले आहे ते मातीने झाकून घ्यायचे। वरच्या बाजूने माती ही आपल्याला अगदी बी दिसणार नाही एवढीच टाकायची आहे, जास्ती टाकायची नाही, नाहीतर ते बी वरती यायला थोडा वेळ लागेल। अशा प्रकारे तुम्ही जर बी मातीमध्ये लावले तर पुढील 3 ते 4 दिवसामध्येच तुम्हाला असे छोटी छोटी रोपे ही उगवलेली दिसून येतील। कोथिंबीरला चांगल्या वाढीसाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते, त्यामुळे जेव्हा कुंडीमध्ये आपण लावतो तेव्हा या कोथिंबीरला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ह्या कोथिंबीर लावलेली ही कुंडी ठेवावी, म्हणजे तिची वाढ ही चांगली होईल। कोथिंबीरला ह्या पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही। अगदी कुंडीतील मातीमध्ये थोडा ओलावा राहील इतपतच याला पाणी द्यायचे। जर जास्ती पाणी झाले तर ही खराब होण्याची देखील ही शक्यता असते। आता पावसाळ्यामध्ये जी कोथिंबीर आहे ती तुम्ही छोट्या कुंड्यामध्ये लावू शकता, जेणेकरून जर जास्ती पाऊस झाला तर ती तुम्ही कुंडी उचलून जिथे कमी पाऊस लागेल अशा ठिकाणी देखील ही ठेवता येते। अशा प्रकारे थोडी मोठी कोथिंबीर झाल्यानंतर तिच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही जे शेणखतापासून लिक्विड खत तयार करून दिले तर याची वाढ ही आणखीन चांगली होईल। शेणखतापासून लिक्विड खत तयार करण्यासाठी जे शेणी किंवा शेणखत आहे ते पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी जे खत तयार होईल त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करून जर तुम्ही या कोथिंबीरला दिले तर तिची वाढ ही चांगली होईल। कोथिंबीर कुंडीमध्ये लावल्यानंतर ती अशीच उपटून न घेता
जी मोठी पाने आहेत ती किंवा कैचीच्या साहाय्याने हे कट करून घ्यावे, म्हणजे अजून एकदा ही कोथिंबीर आपल्याला खायला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीर कुंडीमध्ये लावून वर्षभर आपण घरच्या घरीच ही कोथिंबीर ऑर्गॅनिक पद्धतीने आपण मिळवू शकतो। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।